नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय भिक्खू संघ या तिन्ही रत्नांना अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान धम्म उपासक नरेंद्र पोळसाहेब यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या संध्याताई पोळ व आदित्य पोळ यांनी मोठ्या श्रद्धेनं भंतेजींना घरी आमंत्रित करून बुद्धपूजा, परित्राण पाठ तथा भोजनदान या श्रेष्ठ कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या निमित्ताने उपस्थित आपण सर्वांच्याच प्रती मंगल, मैत्री, आशीर्वाद भावना व्यक्त करतो। सद्धम्मामध्ये असे खूप श्रेष्ठ लोक होऊन गेलेत की ज्यांची भगवान बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि भिक्खू संघाच्या प्रती महान अशी श्रद्धा होती। तर त्याच्यामध्ये एक प्रमुख नाव आपल्या समोर येतं, ते म्हणजे अनाथपिंडकाचे नाव। अनाथपिंडक इतका महान राजा होता, तो राजा असताना देखील भगवंताच्या विहारामध्ये तो 3 वेळेस जायचा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी जायचा आणि आपली श्रद्धा त्या ठिकाणी तो व्यक्त करायचा। तर एकदा तो अनाथपिंडक सकाळी भगवंताच्या विहारी जाण्यासाठी निघाला। तर रस्त्यामध्ये अनाथपिंडकाचे जवळजवळ 500 मित्र त्याला भेटतात आणि भेटल्याच्या नंतर ते 500 मित्र अनाथपिंडकाला विचारतात की एवढे छान तयार होऊन शुभ्र वस्त्र परिधान करून, आहे ना, जसे तुम्ही आता शुभ्र वस्त्र परिधान केले, तर कुठे निघाला तुम्ही? सकाळची वेळ आहे। तर अनाथपिंडक म्हणाले की इथे काही अंतरावरती भगवान बुद्ध राहतात, तर मी त्यांना भेटण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जात आहे। तर ते 500 मित्र म्हणाले की आम्ही सुद्धा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकतो का? कारण ते 500 मित्र वेगवेगळ्या संप्रदायाला मानणारे होते आणि वेगवेगळ्या धर्माचे होते, ते नाही का। तर ते अनाथपिंडक म्हणाले की ठीक आहे, तुम्ही भगवंताला भेटू शकता। आणि मग त्यावेळेस अनाथपिंडकांच्या समवेत 500 त्यांचे मित्र भगवंताच्या विहारामध्ये जातात आणि भगवंताला ते 500 लोक बघतात। तर भगवान बुद्ध कसे आहेत? 32 महापुरुषाच्या लक्षणांनी युक्त आहेत, है ना, आणि 80 उपलक्षणांनी युक्त आहेत ते। आणि भगवंताची ती पूर्ण तेजोमय कांती आहे। भगवंताची जे काया आहे ते एकदम सोनेरी काया आहे आणि ते भगवंताला बघतात तर ते बघतच राहतात, कारण भगवान बुद्ध असामान्य असतात, आहे ना। आणि ते बघूनच इतके प्रसन्न होतात की बापरे, यांचे भगवान किती छान आहेत, किती सुंदर आहेत, आणि ते भगवंताकडे श्रद्धा प्रकट करतात। आणि त्यावेळेस भगवान बुद्ध त्यांना शील, समाधी, प्रज्ञा या विषयावरती धम्माचं ज्ञान देतात। त्या 500 लोकांचं मन बदलून जातं आणि ते 500 लोक काय म्हणतात की भगवान, आता आम्ही आजीवन तुमचे उपासक बनतो, आहे ना, तर आम्हाला तुमच्या सद्धर्मामध्ये घ्या, तुमच्या सद्धर्माची आम्हाला दीक्षा द्या, आहे ना। तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये जर आपण धम्मदीक्षेचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल आहे आणि आताच्या धम्मदीक्षेमध्ये खूप मोठा बदल आहे। आता आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला
जे बाबासाहेबांनी धर्मांतर केले तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी दिसून येतात. एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पूज्य भंतेजी चंद्रमणी महास्तविरी यांच्याकडून स्वतः त्रिशरण पंचशील ग्रहण करतात आणि आपल्या सर्वांना ते देतात, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब दुसरा एक बदल देतात, ते म्हणजे 22 प्रतिज्ञा आहे ना. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली तर त्रिशरण पंचशील देऊन आणि त्याच्यानंतर आपल्याला 22 प्रतिज्ञा देऊन, आहे ना, आपण नंतर बौद्ध झालो. तर बुद्धाच्या काळामध्ये धम्मदीक्षेचा असा प्रकार नव्हता. तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्या व्यक्तीला धम्मदीक्षा घ्यायची आहे त्या व्यक्तीला 3 मंत्र बोलण्यात येत असत. तर भगवान बुद्ध म्हणाले की उपासकांनो तुम्ही हात जोडला, मी म्हणेल त्याप्रमाणे तुम्ही म्हणा. तर बुद्ध म्हणाले बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धाला शरण जातो, आहे की नाही. धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माला शरण जातो. संघं शरणं गच्छामि, मी संघाला शरण जातो. हे 3 मंत्र दिले आणि ते 500 लोक बौद्ध झाले, आहे ना. त्यांना खूप आनंद वाटला की आता आम्ही बौद्ध झालो, बुद्धाचे उपासक झालो. त्यांना खूप आनंद गगनात मावेनासा झाला. ते सर्वजण तिथून प्रवचन ऐकून आशीर्वाद घेऊन निघून जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते लोक भगवंताला भेटण्यासाठी विहारामध्ये येतात, 500 लोक. तर भगवान बुद्ध विहारामध्ये नाहीच. भगवान बुद्ध राजगीर या ठिकाणी जातात आणि तिथेच भगवान बुद्ध जवळजवळ 3 महिन्यापर्यंत थांबतात. 1 वर्षावास तिथेच करतात. हे लोक येतात जातात 8-10 दिवस 15 दिवस येणं जाणं होतं. बुद्ध दिसतच नाहीत. मोठे एकदम असे उद्विग्न होतात की अरे आपण नव्याने बौद्ध झालो भिक्षू नाही का, आणि भगवंताच्या सान्निध्यात आलो तर आता यांचं काही धम्म ऐकायला मिळत नाही, नाही का. पुढे काय तत्व फॉलो करायचे, कसं आचरण करायचं, नाही का, वाटचाल कशी करायची जीवनाची हे आपल्याला काहीच माहीत नाही. आणि शास्त्रा गुरु भगवंत काय भेटत नाहीत आपल्याला. मग आपण काय करू, आता बुद्धाचा मार्ग सोडून देऊ. आणि मग त्यांनी काय केलं की बुद्धाच्या मार्गाला दिलं सोडून, नाही का. तर ते 500 लोक काय करायचे, ते 500 लोक कोणी नदीची पूजा करणारे होते तर ते त्याच्या मागे लागले. कोणी पहाडाची पूजा करणारे होते ते त्याच्या पाठीमागे लागले. त्याच्यानंतर कोणी अग्नीची पूजा करणारे, डोंगराची पूजा करणारे, नाही का, सगळे वेगवेगळ्या गोष्टी करणारे होते. सगळे त्याच्या मागेच लागले. आणि नंतर मात्र भगवान बुद्ध 3 महिन्याच्या नंतर पुन्हा त्या विहारामध्ये येतात. ही गोष्ट अनाथ पिंडक यांना समजते. आणि अनाथ पिंडकाला जशी ती गोष्ट समजते तसे अनाथ पिंडक भगवान बुद्धांच्या विहारामध्ये येतात, नाही का. अनाथ पिंडकाला टेलिपॅथी होते. ज्यांची त्रिरत्नाच्या प्रति श्रद्धा आहे त्यांना मात्र त्याचा बोध होतो त्या गोष्टीचा, आहे ना. भगवंतांनी सांगितलेलंच आहे की तोच व्यक्ती माझ्या जवळ आहे जो धम्माला धारण करणार आहे. तो व्यक्ती माझ्या हृदयामध्ये आहे जो व्यक्ती बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवणार आहे की नाही, विश्वास ठेवणार आहे. तो सदैव माझ्या जवळ असतो किंवा मी त्याच्या जवळ असतो, आहे की नाही. तर अनाथ पिंडक इतका श्रद्धावान होता की जसे भगवान बुद्ध विहारात येतात त्याला समजते की अरे बुद्ध आलेले आहे, ते व्हायब्रेशन काम करतात, आहे ना. तिथे टेलिपॅथी होत असते आणि तो डायरेक्ट भगवंताच्या विहारात येतो. भगवंताला बघून मोठा प्रसन्न होतो, कुशलक्षम विचारतो आणि अभिवादन करून आशीर्वाद ग्रहण करून तो पुन्हा भगवंताची रजा घेतो की भगवान मी जातो. आणि मग पुन्हा त्या 500 मित्रांना सांगतो की आता भगवंत आलेले आहेत, तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. आणि मग ते सर्व 500 लोक भगवान बुद्धांना भेटण्यासाठी येतात. तर भगवान बुद्ध त्यांना पहिला प्रश्न विचारतात. काय विचारतात की हे उपासकांनो, मी जो तुम्हाला श्री सद्धर्म दिला त्या धम्माचं तुम्ही पालन करता का. आता बुद्धाला कोण खोटं बोलणार आहे आणि कोणाची हिंमत होणार आहे, नाही का. तर ते सर्व खरं बोलतात. भगवान आम्ही काय तुमच्या धम्माचं तत्वाचं पालन करत नाही, आम्ही वेगळ्याच मार्गाला लागलो, नाही का, आम्ही वेगळ्या देवतांची पूजा करू लागलो.
तर भगवान सम्यक संबुद्ध त्यांना सांगतात की अरे अरे उपासकांनो, तुम्ही श्रेष्ठ मार्ग त्यागला, नाही का. या जगामध्ये उपासकांनो, या दशसहस्त्र लोकधातूमध्ये कोण श्रेष्ठ असेल तर ते म्हणजे तथागत भगवान सम्यक संबुद्ध श्रेष्ठ आहेत, नाही का. भगवान बुद्ध श्रेष्ठ का आहेत उपासकांनो? कारण भगवान सम्यक संबुद्ध सर्व प्रकारच्या आश्रवातून मुक्त आहेत, नाही का. भगवान बुद्ध राग असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, अहंकार असेल, मीपणा असेल, कपटपणा असेल, या सर्व गोष्टीतून तथागत सम्यक संबुद्ध मुक्त आहेत. आणि विशेष म्हणजे उपासकांनो, भगवान बुद्धाच्या अंतर्मनामध्ये कामतृष्णा नाही, भवतृष्णा नाही, विभवतृष्णा नाही. 108 उपतृष्णा आहेत, त्यासुद्धा बुद्धाच्या अंतर्मनामध्ये नाहीत. आणि बाकीच्या अनंत तृष्णा असतात ना बरं, कपड्याची तृष्णा, जेवण करण्याची तृष्णा, दागिन्याची तृष्णा, ऐक ना, पदाची तृष्णा, अनेक प्रकारच्या तृष्णा असतात. तर उपासकांनो, ह्या कुठल्याही तृष्णेला बुद्ध बळी पडत नाहीत, सर्व तृष्णेतून ते मुक्त आहेत. बुद्धाला कशाची हाव नाही, लोभ नाही, म्हणून भगवान बुद्ध श्रेष्ठ आहेत. उपासकांनो, दशसहस्त्र लोकधातूतील संपूर्ण सत्वांचा विचार केला, संपूर्ण जीवाचा विचार केला, तर देवेंद्र शक्र यांच्या मनात पण तृष्णा आहे. कशाची तृष्णा आहे? पद भोगण्याचे, जो देवतांचा राजा आहे, नाही का. त्याच्यानंतर संपती ब्रह्मा असेल, तुसित देवलोक असेल, नाही का, तावंतीस देवता लोक असतील, जे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांच्या धम्मात सांगितले. आणि भगवान बुद्धाने धम्मचक्कर प्रवर्तन सूत्रामध्ये अनेक प्रकारच्या देवतांचा उल्लेख केलेला आहे, नाही का. हे देवता म्हणजे बुद्ध धम्माशी निगडीत देवता आहेत, आहे की नाही बरं. ते कुशल कर्म करून त्या गतीला प्राप्त झालेले सत्व म्हणजे देवता, नाही का. तर सगळ्या देवताचा अभ्यास केला उपासकांनो, त्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची तृष्णा आहे, जिवंत राहण्याची तृष्णा आहे, पद भोगण्याची तृष्णा आहे, नाही का. काही ना काहीतरी तृष्णा आहे. पण तथागतांचा विचार केला तर बुद्धाला कुठल्याही प्रकारची तृष्णा नाही आहे. भगवान बुद्ध केवळ यासाठी जिवंत आहेत की समग्र मानवजातीचं कल्याण व्हावं, नाही का. समग्र मानवजातीला सुखाचा, दुःखमुक्तीचा मार्ग मिळावा, ऐक नाही. समग्र मानवजातीचं पुण्यबल वाढावं, नाही का, पारमिता वाढाव्यात आणि ते सुगतीला धारण करावेत त्यांनी, यासाठी फक्त भगवान बुद्ध जिवंत आहेत. उपासकांनो, जे फूल तुम्ही माझ्या पुढे ठेवता त्याची मला काही अपेक्षा नाही, जे तुम्ही माझ्या पुढे धूपदीप लावता त्याची मला काही अपेक्षा नाही आहे. पण तुम्ही असं करता याच्यातून तुमचं पुण्यबल जागृत होते, आहे की नाही बरं. पुण्यपारमिता वाढत असते. बुद्धाची पूजा केल्यामुळे खऱ्या अर्थाने तुमची पुण्यपारमिता वृद्धिगत होत असते. कारण बुद्ध हे त्यागाचं प्रतीक आहे, बुद्ध हे निष्पाप आहेत, बुद्ध हे शुद्ध आहेत. म्हणून त्याची पूजा केल्याने, त्यांचा आदर केल्याने, त्यांचा गौरव केल्याने तुमची पुण्यपारमिता वाढते. म्हणून ह्या गोष्टी मी ॲक्सेप्ट करतो, अन्यथा त्याही मला काही गरजेच्या वाटत नाहीत. भगवान बुद्ध वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचं वर्णन करतात, नाही का. ते केवळ बुद्ध आहेत म्हणून वर्णन करत नाही, तर यांच्या आधी जे बुद्ध होऊन गेले त्यांच्याबद्दल ते वर्णन करतात, त्यांचं ते गुण गौरव करतात. आणि त्या उपासकांना भगवान बुद्ध कसे श्रेष्ठ आहेत ह्या गोष्टीबद्दल सखोल अशा प्रकारे उपदेश करतात. भगवान बुद्ध त्यांना पुढे सांगतात की उपासकांनो, एकीची बुद्धं शरणं गतासे न ते गमी संती अपायं. भगवंत काय म्हणाले की उपासकांनो, जिवंत असताना जर तुम्ही बुद्धाला शरण गेले, नाही का, धम्माला शरण गेले आणि संघाला शरण गेले, 3 रत्नाची महान सेवा केली, नाही का, त्यांच्याप्रती आदर ठेवला, तर असा उपासक कधीही मृत्यू पावला तर तो दुर्गतीला जात नाही, अपायगतीला जात नाही. जे 31 प्रकारचे लोक सांगितले भगवंतानी, 31 प्रकारच्या लोकांमध्ये बघा, एक प्रकारचा अविचिन्न लोक आहे, नाही का, भूत आहे, प्रेत आहे, अमनुष्य आहे, अनेक त्याच्यानंतर यक्ष आहे, असे नाना तऱ्हेचे लोक आहेत, नाही का.
त्याच्यानंतर भगवंताने दुर्गती सापाला म्हटलेलं आहे, सापाच्या गतीत जाणं. त्याच्यानंतर बैल असेल, गाय असेल, म्हैस असेल, प्राणी असतील नाही का, ते तिर्यक गतीला प्राप्त आहेत. ते तिरपे चालणारे लोक आहेत, ऐक नाही. तर तिर्यक गतीसुद्धा प्रचंड दुःखी असते. तुम्ही बघितलं असेल की एखादा कुत्रा बिचारा निष्पाप असतो, तो असा कुठेतरी बसलेला असतो की कोणतरी येतं आणि अचानक मात्र त्याला दगड मारतं, आहे की नाही. त्याने काय चूक केली असते बरं का. तर भगवान म्हणतात की तिर्यक गती हे प्रचंड दुःखाचं कारण आहे की नाही. कुत्रा म्हणतो का की मला तहान लागली, मला कोणतरी पाणी द्या, नाही का. तो बोलू पण शकत नाही, नाही का. त्याचं मन पण आपल्याला समजत नाही, तर त्या गतीमध्ये भोजनही मिळत नाही, आहे की नाही. काही काय कुत्र्याचं खूप पुण्य असतं, त्यांना मात्र AC मध्ये राहायला मिळतं. आणि काय काय कुत्र्यांचं काही पुण्य नसतं बिचाऱ्यांचं, त्यांना मात्र उपाशीच राहावं लागतं. घरात राहणारा जरी कुत्रा असेल तरी तो एक प्रकारे दुर्गतीलाच प्राप्त आहे, नाही का. तो दुःखातून लवकर बाहेर पडू शकत नाही. म्हणून भगवान म्हणतात एकेची बुद्धं शरणं गतासे, आहे की नाही. जे बुद्धाला शरण जातात ते तिर्यक गतीला जात नाहीत, दुर्गतीला जात नाहीत, अपाय गतीला जात नाहीत. ते मेल्याच्या नंतर डायरेक्ट कुठे होतात उत्पन्न, दिव्य देवलोकामध्ये उत्पन्न होतात. लक्षामध्ये. नाहीतर जास्त पुण्य असेल तर पुन्हा ते मनुष्य म्हणून उत्पन्न होत असतात. त्यांच्या स्कंदाचा, त्यांच्या चित्ताचा पुन्हा मात्र मनुष्य योनीमध्ये, गतीमध्ये जन्म होत असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की उपासकांनो, या मानवी जन्मामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अन्य ठिकाणी सत्वाला, देवतेला शरण जाऊ नका, तर तुम्ही केवळ आणि केवळ बुद्धाला शरण या. भगवान बुद्ध त्यांना पुढे अजून सांगतात की उपासकांनो, या जगामध्ये अनेक प्रकारचे रत्न आहेत, आहे की नाही. अनेक प्रकारचे रत्न आहेत, जसं की हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी, आहे की नाही. बरं, तुम्ही ते परिधान करता, आहे ना. तर अनेक प्रकारचे रत्न आहेत. पण या सर्व रत्नाहून श्रेष्ठ रत्न काय आहे, तर बुद्ध रत्न श्रेष्ठ आहे ना. धम्मरत्न श्रेष्ठ आहे, संघरत्न श्रेष्ठ आहे. जो कोणी बुद्ध रत्नाला धारण करेल, धम्मरत्नाला धारण करेल, संघरत्नाला धारण करेल, तो व्यक्ती रात्र आणि दिवस शोभून दिसत असतो. राजा जेव्हा राजाचे वस्त्र धारण करतो, राजाचा मुकुट धारण करतो आणि राजाच्या गादीवर बसत असतो, तेव्हा ते शोभून दिसतो, आहे की नाही. बरं, आणि रात्रीला जर आपण आकाशामध्ये बघितलं तर लाखो चांदण्या असतात आणि लाखो चांदण्यामध्ये पूर्ण चंद्र हा शोभून दिसत असतो, आहे की नाही. तसंच भगवान बुद्ध म्हणतात, ज्या व्यक्तीने सीलरूपी दागिना धारण केला, बुद्धरूपी दागिना धारण केला, धम्मरूपी, संघरूपी दागिना धारण केला, असा व्यक्ती दिवसाला तर शोभून दिसतच असतो, पण तो रात्रीला पण शोभून दिसत असतो. उपासकांनो, ज्याप्रमाणे जाई, जुई, गुलाब, मोगरा, फुलं जे असतील, चंपा, चमेली, नाही का, याचा सुगंध हवेच्या दिशेने जातो, आहे की नाही. पण सिलवान व्यक्ती असेल, बुद्ध धम्म संघ रत्नाला धारण करणारा व्यक्ती असेल, तर त्याचा सुगंध मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने जातो. 10ही प्रकारच्या दिशेला त्याचा सुगंध मात्र हा दरवळत असतो. त्याच्यामध्ये शील, सदाचार, नीतिमत्ता आहे, त्याच्यामध्ये बुद्ध धम्म संघ आहे. म्हणून मात्र त्याचा सुगंध हा 10ही दिशेला निश्चितपणाने पसरत असतो. लक्षामध्ये. म्हणून तुम्ही बुद्ध रत्नाला धारण करा, धम्मरत्नाला धारण करा, संघरत्नाला तुम्ही धारण करा, याच्यामुळे तुम्ही शोभून दिसत असता. अशा प्रकारे भगवान बुद्ध त्यांना भगवंताची महिमा समजावून सांगतात. आणि भगवान बुद्ध कसे अग्र आहेत, कसे श्रेष्ठ आहेत, आहे की नाही, त्याच्याबद्दल त्यांना उपदेश करत असतात. आणि मग ते लोक म्हणतात की बापरे, आपण तर सत्याला सोडलं आणि असत्याला धारण केलं, आपली सुगती कशी होणार, आहे की नाही. आपली तर याच्यामध्ये दुर्गतीच आहे. आणि म्हणून सत्य समजण्यासाठी माणसाला खूप तपावं लागते, आहे की नाही. खूप माणसाला तपश्चर्या करावी लागते. धम्म धारण करण्यासाठी खूप पुण्यबल वाढवावं लागतं, नाही का. बुद्ध म्हणाले की माझा जो धम्म आहे, हा माझा धम्म प्रज्ञावान लोकांसाठी आहे.
दुष्प्रज्ञ लोकांसाठी नाही. एखादा दुष्प्रज्ञ व्यक्ती असेल, त्याला कितीही सांगा ताई, कितीही समजावून सांगा की अरे तू बुद्धाचं आचरण कर, तू बुद्ध विहारामध्ये ये ना जरासा एक दिवस, तू हो म्हणेल पण येत नाही. कारण त्याचं पुण्य काय जागत नाही. पुण्य जागलं की बुद्धाच्या जवळ जातो माणूस, आहे ना. पुण्य जागलं की धम्माला धारण करतो. पुण्य जागलं की तो संघाच्या सानिध्यामध्ये जात असतो. आणि जे लोक बुद्ध धम्म संघाच्या सानिध्यामध्ये जातात त्यांच्यासारखं महान या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. म्हणून आपला हा जो जन्म आहे हा श्रेष्ठ जन्म आहे. म्हणून या जन्माला भांडण करण्यामध्ये घालवायचं नाही, आहे की नाही. वादविवाद करण्यामध्ये घालवायचं नाही, नाही का. कुणाला काय करायचं ते करा म्हणा बाबा, मी फक्त बुद्धाच्या धम्माचं आचरण करतो. आम्ही मात्र बुद्धाच्या आर्य श्रावक संघाची सेवा करतो. अशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये जर आपण जागवला तर निश्चितच आपली याच जन्मामध्ये सुगती होणार आहे. मानव जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे. बुद्ध म्हणाले किच्चो मनुष्यपटी लाभो, मनुष्याचा जन्म होणं हे खूप दुष्कर गोष्ट आहे, खूप अप्राप्य गोष्ट आहे, नाही का. खूप मुश्किलची गोष्ट आहे. आलं लक्षात. आपण कितीतरी महान कुशल कर्म केले, नाही का, त्याच्यामुळे आपल्याला सर्वश्रेष्ठ मानव जन्म मिळालेला आहे. आणि मानव जन्मामध्ये आपण आपलं शील जागवलं पाहिजे, आहे की नाही. आपली प्रज्ञा हे विकसित केली पाहिजे, आपलं ध्यान हे आपण विकसित केलं पाहिजे, आपली सेवा ही आपण विकसित केली पाहिजे. आणि याच जीवनामध्ये निब्बाणाचा साक्षात्कार केला पाहिजे. हे जीवन सर्वश्रेष्ठ असं होऊ शकते. तर आज आपण आदरणीय नरेंद्र पोळसाहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज ताईंनी खूप दिवसाचा संकल्प केला होता परिषदेच्या आधीपासून, तर आज तो संकल्प पूर्ण झाला, आहे की नाही. बघा पुण्यकर्म करण्यासाठी किती तपावं लागलं तुम्हाला, आहे की नाही. मग ते आज खऱ्या अर्थाने महान आणि श्रेष्ठ आपलं पुण्यकर्म झालेलं आहे. भिक्षूंना वाढदिवसाच्या निमित्ताने भोजनदान देणे हे श्रेष्ठ कर्म आहे. आज आपण पाहतो वाढदिवस म्हटलं की लोक किती पार्ट्या करतात आदित्य, नाही का. डीजे लावतात आणि तिकडे दारू पितात, हॉटेलला जातात, आहे की नाही. बरं काय काय लावण्या ठेवतात, आहे की नाही. त्याच्या चित्तात येत नाही की अरे भिक्षूला बोलवावं, आहे की नाही, वंदना करावी, आहे की नाही, त्यांना भोजन द्यावं, काहीतरी दानधर्म करावा, हे त्यांच्या चित्तात येतच नाही. कारण ते चित्त पुण्यित नाही, ते चित्त मात्र वेगळ्या संस्काराने भरलेलं आहे की नाही. ते चित्त त्या दिशेलाच वाटचाल करते, आहे की नाही. त्यांना किती सांगा तुम्ही असं करा, ते नाही करणार. तर हे पुण्यवान व्यक्तीचं लक्षण आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने घरामध्ये भिक्षूंना आमंत्रण देणं आणि भोजनाचं दान देणं, ते स्वतःच्या हाताने भोजन तयार करून, आहे की नाही. बरं स्वतःच्या हाताने भोजन तयार केलं आमच्या ताईंनी. आणि साहेबांच्या आयु वर्ण सुख आणि बल वाढण्यासाठी हे त्यांनी महान आज पुण्य संचित केलेलं आहे. भिक्षूंना भोजनदान दिलं की या 4 गोष्टीचा लाभ होतोच. हा निसर्ग नियम आहे. आयु वर्ण सुख आणि बल या 4 गोष्टी तुम्हाला निश्चितपणाने मिळतच असतात. तर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे काय आज ताईंनी आदित्यने सगळ्यांनी जे काय सत्कर्म केलं, हे सत्कर्म हे कुशल कर्म साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी सहाय्यक ठरो, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या दुःखमुक्तीसाठी आणि त्यांना सर्व प्रकारची भोगसंपदा प्राप्त होण्यासाठी हे कुशल कर्म सहाय्यक ठरो. अशा प्रकारची उदात्त मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. भवतु सब मंगलं